कोणत्याही पक्षाची असो, आता ताईनं सांगितलं की बाबा रे ही योजना आता झाली, तिला सांभाळा. माझं तर म्हणणं आहे तुमच्याच हाताने पूर्ण झाली पाहिजे. दीपक तुला सांगितलंय सांभाळ, चांगली सांभाळ रे बाबा. ताई तुम्ही आश्वासक सांगायला पाहिजे, मी केली, मी सांभाळीन, चिंता करू नका. तुम्ही असं बोललं तर माझ्या सकाळचा धडधड व्हायला लागले की मी केली, चांगली सांभाळा. मला समजत नाही काय बाकी त्याच्यातलं तर, पण चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीमागे. भाजपमध्ये लय लोकांची कमी, शेर शायरी म्हणणारी तर नाहीच आमच्याकडे. परवा नशिबाना कैलास गोरंग द्यायला आले. आता काही करा, इथे बी आम्हाला एक पाहिजे कोणी असं असतं. पण मला तुम्ही कधी ऐकलं का माझ्या तोंडून शेर? कधी शायरी ऐकली का? संतोषच्या तोंडून ऐकली का? ती विद्याच प्राप्त झाली नाही. त्याच्यामुळं मी कौतुक करतो तुमचं की आश्वासक भाषण ऐकायचं तुम्हाला तुमचं. त्यामुळे वेळाबाई साहेब म्हणले की आता लय कमी करा, तर बरं झालं तुम्ही बोलल्या. लोकांनाही समजलं की ताईनं जाता जाता सांगितलंय की असं करावं म्हणून. तू चिंता करू नका, मी रावसाहेब मी तुमच्या पाठीला, चिंता करू नका. की जाफराबाद साहेब एक छोटा तालुका आमचा, 100 गावचा तालुका आहे. पूर्वी या तालुक्यात 2 भाग होते, 35 गाव माझ्याकडे होते, बाकी गाव बदनापूर मतदारसंघात होते. मला 35 वर्ष या तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळाली. रोडच नव्हते, धोंडखडा, फिलोरा, मावरा, चापाने, कोथरूड, घाणखडा, ही सगळी बिना रोडचे गाव होते. फक्त येवत्याला रोड होता, मावरा सर्कलमध्ये येवत्याला रोड होता. आज जाफराबाद तालुक्यात एकही गाव असं नाही की ज्या गावात रोड नाही. या जाफराबाद मधून तुम्ही नागपूरला चला, आता सिमेंट रोड आहे. जाफराबाद मधून तुम्ही जालन्याला चला, सिमेंट रोड आहे. जाफराबाद पासून चिखलीला जायला फक्त आम्ही डांबर आहे. पण जाफराबाद पासून संभाजीनगरला जा, सिमेंट रोड आहे. जाफराबाद पासून सोलापूरला जा, सिमेंटचा रोड आहे. जाफराबाद पासून जळगावला सिमेंटचा रोड आहे. जाफराबादून अकोला देव फाटा ते राजूर मार्गे फुलंब्री जर नाशिकला गेले तरी सिमेंटचा रोड आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर त्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर कनेक्टिव्हिटी महत्वाची असते. कनेक्टिव्हिटी महत्वाची, आणि चारही बाजून आमचा तालुका सिमेंट रोडनं जोडला, चारही बाजूला जोडला. आणि शेतकरी बांधवाला मी सांगू इच्छितो, जर तुमचा विकास करायचा असेल तर ज्या 3 गोष्टी महत्वाच्या त्या म्हणजे पाणी, रस्ते आणि वीज. मी या राज्याचा कोळसा मंत्री होतो. मला मोदीजीने सांगितलं की तुमचं डिपार्टमेंट जरा पहा काय चाललंय कोळशाच्या संदर्भात सांगा. मी आणि आमचे मंत्री बसलो, तेव्हा रिपोर्ट असा आला की पुढच्या काळात ही वीज जी आहे, आपण बोलतो 80% वीज ही कोळशापासून तयार होती, 80%, 20% वीज ही दुसऱ्या कारणात तयार होती. पण जेव्हा लक्षात आलं की पुढच्या काळात फक्त 30 वर्ष पुरण एवढाच कोळसा आपल्या देशात आहे, मग 30 वर्षानंतर काय करायचं? दूरदृष्टीचे प्रधानमंत्री आहे, त्यांनी सांगितलं 30 वर्षानंतरची सोय काय? तेव्हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की केवळ वीज ही कोळशावर अवलंबून ठेवू नका, तर सोलर पॅनल बसून शेतकऱ्याला जी वीज आज तुमच्या साहेबाच्या गावातून आम्हाला वीज येते, कोरडीतून. साहेब कोरडीचे राहणार आहेत, त्यांच्या कोरडीमधून वीज येते आपल्याला नागपूरनचा. पण पुढच्या काळामध्ये या जाफराबाद तालुक्यामध्ये जी वीज निर्माण होणार आहे ती जाफराबादच्या चापानेरला वीज तयार होणार आहे, जाफराबादच्या कुंभारझरला वीज तयार होणार आहे. त्या ठिकाणी जमीन घेऊन सोलर पॅनल बसवल्या जाणार आहे आणि शेतकऱ्याला 12 तास वीज दिल्या जाणार आहे. आणि पुढचा काळ झाला की 5 वर्ष राज्य सरकारनं सांगितलं की शेतकरी बांधवांनो चिंता करू नका, मागचे बिल फाडून टाका, ते बी माफ, आणि पुढचं 5 वर्ष तुम्हाला बिल येणार नाही. ही व्यवस्था आपल्या राज्य सरकारने केली. आणि प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंप दिलेला आहे. कोणला सोलार पंप मिळाला वर हातकावर येतं, कोणला पंप मिळालं, काही मिळाले काही मिळायचे, पण ज्यांना मागणी केली ऑनलाईन त्यांना सगळ्यांना सोलार पंप मिळणार आहे. आणि त्यामुळे विजेचा प्रश्न सुटला, रस्त्याचा प्रश्न सुटला, पाण्याचा प्रश्न सुटला. मी परवा संतोषना काल सावरखेडच्या सोनखेडच्या धरणाचं पाणी पूजन केलं. त्याच्या अगोदर 2 दिवस मी सोनखेडच्या धरणावर आलो.
खरंय काय साहेब, मी कोणीच नाही आता, सरपंच बी नाही गावचा, पण पट्ट्या जातो धान 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 लोक त्याच्यावर माझी बातमी येणार ना, माझी बातमी का मी नाही गेलो, मी बातमी आली मग सांगा. पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती, संतोषला बी तुम्हाला बी, संतोषनं केलेले काम एका कागदावर आणा, कल्याण काळेनं केलेले काम एका कागदावर आणा. मी त्या कामावर जाणार, मी देवाची शपथ सांगतो. रामोजी रावसाहेब दानवेच्या काळात व्हायला असेल सोनखेड धरणासारखे, तर मला जावंच लागत, कारण मला अजून लोकसभा सांभाळायचा आहे. मी सोडणार नाही, पळवलं मी पटांगण सोडलं नाही. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही दोघेही माझ्यापेक्षा लहान. आज सगळ्यांना लहानपणी पाहिले, याला सांभाळलेलं लहानपणी म्या. यांचे मामा माझे मामा एकाच गावचे, त्याच्यामुळं तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे. आणि त्यामुळे बातमी संतोष म्हणला तर मी म्हणणार, पण त्याने म्हणून टाकले बाप बाप होत आहे. आमची फक्त आपला आग्रहाची विनंती आहे की आज जबाबदारी तुमची सर, तुम्ही या भागाचे खासदार. माझं म्हणणं आहे, मी तुमच्याकडे वर्ष दीड सव्वा वर्ष होईल, एक वर्तमानपत्र काढा की कल्याण काळावर मी टीका केली, एक वर्तमानपत्र काढा. आणि मी जेव्हा निवडून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली, सांगितलं की मी कल्याण काळेच्या विरोधात बोलणार नाही. खरं तुम्ही माझ्या विरोधात आहे, मी पण तुम्हाला एकदा पाळलं, तुम्ही मला पाळलं, राजकारण आहे. पण परवा तुम्ही बसेल असताना एक बैठक झाली, सभा झाली, आणि त्या सभेमध्ये पिढी स्कूलची, त्या सभेमध्ये म्हणलं 35 वर्ष रावसाहेब दानवे आमदार खासदार आहे, आमच्या तालुक्याचा विकास झाला. पटतं का तुम्हाला? पडलं नाही, विकास केला तुमच्या तालुक्याचा. पण त्याला काही तुम्ही उत्तर दिलं नाही. बा द्यायला पाहिजे, माझं मत असेल द्यायला पाहिजे उत्तर. अरे बाबा हे रस्ते झाले, असं आहे. तुम्ही मग कोणीच नाही का? तुमची बायको माझ्या नात्यात नाहीये का? तुमचे मामा मी एका शाळेत होतो की नव्हतं? तुमच्या आईनं मला कडावर गेले नीलाबाईना, तुमची मावशी कंटावती बाई त्यांना मी सगळे खेळले. पाचवीला होतो मी तुझ्या शाळामध्ये. मी तुमचा पुण्य असं कसं म्हणता, भाऊबंद असतो. आपलं नातं लय जवळचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीला मला कोणी बोलतो तुम्हाला चांगलं वाटतं, तुम्ही कुशल गुपचूप बसता. असं काही करू नका बाबा. मला सांगा राजा भाऊ, तुम्हाला कधी आठवलं मी टीका केली? तुम्ही तर काँग्रेसचे, ते बी काँग्रेसचे, यांनी टीका केली तुमच्याकडे. आणि तुम्हाला सांगतो नाही करणार अशा फालतू धंद्यात मी जाणार नाही. अरे मला 35 वर्ष करते हे बा राजा भाऊ, त्यांच्या टीकेची बातमी माझ्याजवळ आहे. चला बोला, होऊन जाऊ दे एकदा. त्यांच्या टीकेची बातमी माझ्याजवळ आहे. अरे मी कसं आहे तुम्हाला माहिती आहे, त्याला बी माहिती आहे. मग काय जरी ना घे मग, पण मी पाळतो की नाही, खासदार असं नाही. खासदारावर मी काहीतरी वापरलं आणि माझ्या प्रोटोकॉल प्रमाणे मी जरी आज कोणीच नाही तरी मला जो दर्जा दिला, पक्षानं दिला, लोकांनी दिला, सरकारने दिला, त्या एकदा खाली जाऊन मी आता काही बोलणार नाही. लक्षात खाली जाऊन बोलणार नाही. करीन टीका करण्याची भाजपची चांगली पद्धत राजा भाऊ. मी लहानपणी अटल बिहारी वाजपेयीचं भाषण ऐकायला ESTला सोलापूरला गेलो. अटल बिहारी, मला आमदार व्हायचं होतं, मला खासदार व्हायचं होतं, मला काही नव्हतं व्हायचं, पण अटलजी आमच्या डोक्यात बसले होते. नाही, अटलजी म्हणजे एक या देशाचा महान पुरुष. रात्री अटलजी आले आंध्राहून, बावनकुळे साहेब, आणि आंध्राहून आल्याच्या नंतर त्यांनी भाषण केलं. आगे मैं आंध्रा से आया, वहाँ के लोगों ने मेरे शिकायत किया कि हमारे आंध्रा के मुख्यमंत्री टी अंजया रोज दिल्ली जाते हैं, रोज वापिस आते हैं. तो मैंने ऐसे एक सभा में बोल दिया कि टी अंजया मुख्यमंत्री है या कोई टपाल वाला है. तो दूसरे दिन टपाल वालों ने मेरे खिलाफ संप करा दिया कि हमारी कितनी टपाल वालों को अंजयाची जो करा दी. ही भाजपची टीका करण्याची पद्धत. मी टीका करीन तुमच्यावर, पण अशी करीन ना तुम्हालाही समजणार नाही काय त्यामुळे तुम्ही बेफिकार राहा. मी टीका करणार नाही. 5 वर्ष तुम्हाला मोकळे, तुम्हाला मी संतोषला बी मोकळे, पण नाही बातम्या तुम्ही भटवण नका. काय करा, बावनकुळे साहेब मी एक दिवस शेतात गेलो.
आमचे दोस्त मित्र होते, मक्का खायला लागलो आणि हात रुमाला फक्त असा हलवायला लागलो, साऱ्या चॅनलवर आला. आमचा दोस्त हमद मला भेटायला अजून पोस्टर आले आणि म्हणजे मला विधानसभेला मदत करा. तर त्यांची इच्छा होती बघ पेपरला फोटो द्यायला लागलो, आता फोटो निघला पाहिजे, फोटो काढावा लागतो, आमचा हमद्यामध्ये द्यायला लागला. आणि मग सर काय एवढंच मला साड्या पेपरात दिसून मला फोन लाचून मारले निवडून. आता मी करू काय, मला सांगायचं मी करू काय? या बातमीदाराला सांगा त्याने रावसाहेब तांबे सोडून माझ्याकडे मी पाहणार रे बाबा. जिल्ह्यात मी त्याला विचार माझ्या बातम्या अशा दाखवतो मी काही की लोक ते बातमी माई विचारतात. मी काही म्हणतो शेतायला की माय माझं नका या जाऊ यार, मला शेतीतलं जीवन जगू द्या. मी वखर आणतो पाहून का मी पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपवर. वखर आणता मी बातमी, पेरता करता मी बातमी. तरी मी पत्ते पाळतो की बातमी एवढी पण येतीच आली तर तुम्ही त्याला दुर्लक्ष करा, पण मी केलेल्या कामावर मी जाईलच. नाही मग कामाची यादी करा तू मी कल्याण काळेना सांगा रावसाहेब मला फोन करा, मला मी पाळीन. कल्याण काळे सांगा तुम्ही या कामावर जाऊ नका, मी जाणारच नाही. संकट सांगा या कामावर जाऊ नका. आता बघा 6.5 कोटीचं राजा भाऊ आता सभागृह बांधणं चाललं भोकरला. मी खासदार असताना पैसे आणलेले, मी जाणार आहे की नाही मला सांगा, जाणार आहे की नाही राजा भाऊ? 1.5 कोटीचं वाचनालय बांधतोय संतोष पण माझ्या काळातले पैसे, मी जाणार आहे की नाही जाणार आहे मला सांगा बरं तुम्ही. अरे अजून 5 वर्ष पूर्ण एवढा पैसा माझ्या काळात आणलेला आहे तुमच्या भागामध्ये. आणि जालना जिल्ह्यात आणलेलं आहे. 200 कोटीचं रेल्वे स्टेशन बांधणं चाललंय, ड्रायपोर्ट 350 कोटीचा बांधणं चाललाय, 850 कोटी रुपयाचं रुंदीकरणाला पैसे दिले संभाजीनगर पर्यंत. आणि आता त्या ट्रॅव्हलला टोकन ग्रँट करून सोडलं होतं, आता पुढच्या टोकनीकडे 2000 कोटी रुपये भेटलेत. आणि जालन्यापासून जळगाव पर्यंत 7106 कोटी रुपये रेल्वेला मंजूर करून आणले. आता या कामावर मी जाऊ का नाही जाऊ मला सांगत नाही. मी जर गेलो तर बातमी येणारच. काय साहेब मी टीका म्हणून नाही बोललो, पण गैरसमज ओळख रावसाहेब दानवे अजून चेनच बसे ना काय पैसा मी आणलेले माझ्या काळात आणलेले त्यामुळे मी जातो तर काय करा. तर ताई तुम्ही नाराज होऊ नका, मी बोललो तुम्हाला नाराज. आपण एकाच गावचे दोघं, मी गेलो की त्रास देईल दानवे साहेब असं कोण बोलले तुम्ही काही नको, मी आहे समाज. चला बावनकुळे साहेबाला बोलायचं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.